होईल आम्ही 3दाच जेवते. बरोबर. मग किती जेवता एका वेळेला? फार होत नाही मग पहिले सारखं 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते, असं 3दा जेवते. डॉक्टर म्हणे तुमची बिमारी कळाली, तुम्हाला औषध सांगतो. म्हणजे सांग ना माझे उपाय सांग. सोपं औषध सांगतो. तुम्ही 20च्या ऐवजी 10 चपात्या खाचा, 10 प्लेट भाताच्या ऐवजी 5 प्लेट भात खाचा आणि 6 प्लेट भाजी वरणाच्या ऐवजी 3 प्लेट खाचा. चांगलं औषध आहे माहिती तुझं, पण हे केव्हा खाऊ? जेवल्यावरती मागू. डॉक्टर मलाच मी पहिल्यांदा बोलू गेलो, जे जास्त जेवतात, जे जास्त झोपतात आणि जास्त बोलतात त्यांना लवकर बरं येते. महाराज सोडून विठ्ठल. युक्त आहार असावा, माफक आहार असावा. आपण जगू शकतो 21 दिवस नुसतं अन्न नाही न खाता जगू शकतो. पाणी नसताना 14 दिवस जगू शकतो. म्हणून आपल्याला परमात्म्याची साधना करायची असेल, शरीराची विकृती निर्माण करून घेऊ नये, प्रकृती ठीक असली पाहिजे. म्हणून युक्त आहार असावा, तर नामचिंतनात वेळ जातो. दुसरं, एकांतवास घडायचा असेल तर वेड्यासारखं हिंडत बसू नये. नर्मदा परिक्रमा 8 केलो म्हणला मी आतापर्यंत. काय मिळालं तुला? बद्रीनाथ 4 वेळेस केलो, रामेश्वर 15 वेळेस केलो. काय काय झालं तुझी वाट? कोण गेलास ना बाबा? पदरात काय तुला समाधान मिळालं ते? म्हणून करूच नाही असं नाही, यात्रा कराव्यात पण सारखं करू नये. वारी मात्र सारखी केली पाहिजे. म्हणून जास्त भटकत हिंडू नये. तुकोबाने सांगतात, खायचं पैसोनी करायचं चिंतन आपली आनंद बाबा. भगवंताचं चिंतन करण्याकरता आपल्याला हिंडत बसण्यात चिंतन होत नाही. काळ चिंतनात जाते असं वाटतं, पण माणसं विचित्रच करतात. पंढरपूरला जाऊन आमच्यासारखे चातुर्मास राहिल्यावर काय मिळवावं? परमात्मा मिळावं की नाही महाराज? आम्हाला नामदेवरायांनी विचारलं होतं देवाला माउंड करताना. नामदेवरांनी आमंत्रण सांगा. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा मला घरापासून निघाल्यानंतर एक चोखोबारा गरुड खांब आणि तुम्हीच माहिती आहेत, मला कोणाची घर माहित नाही. अजन्म पंढरपुरात राहत होते पिढ्यान पिढ्या, आणि आम्ही 4 महिने राहतो तर आम्हाला कळते बासुंदी कुठे मिळते चांगली. चातुर्मासात दुसरा उद्योग काय? म्हणून चिंतन व्हायचं असेल तर विहार जास्त हिंडणं फार बंद केलं पाहिजे. एका ठिकाणी बसून शांत चिंतन भगवंताचं श्रवण केलं पाहिजे. युक्त आहार, युक्त विहार, नियम इंद्रियाशी सार. आता बाहेरली जी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, यांच्यावर आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. हे सैरावेला धावतात, त्यांना अगोदर आणलं पाहिजे. म्हणून वेदांत शास्त्राचा विचार आणि योगशास्त्राचा विचार थोडा विरुद्ध आहे. योगशास्त्र पहिल्यांदा यम करा असं म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आणि वेदांत शास्त्र सांगतं शम करा. काय फरक आहे? वेदांत शास्त्र म्हणतं बाबा तुम्ही अंतःकरणाचा निग्रह अगोदर करा, ज्याच्यामुळे तुम्हाला बाहेर इंद्रिय सैरा धावतात. पण योगशास्त्र सांगतं तुम्ही बाहेर इंद्रिय अगोदर आवरा, अंतःकरण आपोआप आवडलं जातं. असं होत नाही. आम्ही तरी जगात नाटकं काय करतो महाराज? कपड्याला गंध लावतो, माळी घालतो, शुभ्रपणानं वागतो, पण अंतःकरणात काही काही वेगळीच भावना असते. पण योगशास्त्राचं इथं थोडं पटत नाही. पण वेदांत शास्त्र सांगतं अंतःकरणाच्या अगोदर पवित्रता साधा, ती चिंतनामुळे होते. आणि मग बाहेरच्या इंद्रियाला नियम लावला पाहिजे. त्यापैकी एकच इंद्रियाचा विचार सांगतो. आपली वेळ संपली. जीभ नावाची जी आहे आपल्याकडं, तिला रसना असं म्हणतात. रसना नाव आलं की त्याला ज्ञानेंद्रिय नाव आलं. ती चवीचा विचार करत असते आणि त्या रसनेची म्हणजे जिभेची देवता आहे वरुण. म्हणून 12 महिने आपली जीभ बोली पाहिजे. तोंड कोरडं पडलं की कोरोना झाला समजा. विठ्ठल फार त्रास देते आम्हाला ज्ञानेंद्रिय, चवीचा विचार करते. पण कर्मेंद्रिय ज्या जिभेलाच म्हणतात कर्मेंद्रिय, त्याचं नाव आहे वाणी.